वाह क्या बात आहे. आज खूप दिवसांनी पारूने फक्कड बेत बनवलाय. काय काय पदार्थ बनवलेत? काय ओ खीर, वाह. आणि ते काय गुलाबजाम. अरे क्या बात आहे. मस्त. आज काय वास कुठले घमघमा सुटला की रेस्कर मॅन्शन मध्ये. अरे वा पुलाव. तो का असा बसलाय? सुरू कर ना. एकदम पारू स्टाईलचा आहे. सुरू कर. क्लास झालाय क्लास. अरे प्रीतम, क्लासच होणार ना. काय आहे, पुलाव आणि फोडणीचा भात यातला ज्याचा त्याचा क्लास एकदा समजला ना की सगळं मस्त जमून येतं. हो ना पारू? नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं पारू, तुझ्या हाताला ना एक फर्स्ट क्लास चव आहे. जादू आहे तुझ्या हातात. म्हणजे मी तर म्हणते तुझा जन्म कुठल्या तरी कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी नाही झालाय, तर एखाद्या किचन मध्ये रुचकर आणि स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी झालाय. हो, मी जर स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर असते ना तर तुला माझी पर्सनल कुक म्हणून ठेवलं असतं. हो दामिनी, जेवायला सुरुवात करायची. म्हणजे माझा उद्देश एवढाच होता की पारूच्या हाताला ना एक मस्त चव आहे. हातात जादू आहे हो तिच्या. नाही हे करेक्ट बोललीस तू. नाही का पारू आहेच गुणी. ती ना ज्या गोष्टीला हात लावते त्याचं सोनं करते. हा म्हणजे ती कुक म्हणून तर बेस्ट आहेच, पण ब्रँड अँबॅसेडर म्हणून पण ती बेस्टच होती. काही लोकांना तिचं महत्व नाही कळलं तर आपण काय करणार. प्रीतम, जे बोलायचंय ना ते सरळ आणि तोंडावर बोलावं. हेच संस्कार केलेत मी तुमच्यावर. हे असं आडून आडून बोलायला मी शिकवलेलं नाही. आणि हो, यापुढे मला प्लीज कोणीही अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नये. कोण बरोबर होतं, कोण चुकलं होतं हे आजच्या ऍड शूटच्या यशानंतर सिद्ध झालेलंच आहे. त्यामुळे यापुढे माझ्या शब्दाला विरोध करताना 100 वेळा तरी विचार करावा. आदित्य काय रे, काय झालं? बस ना जेव. पोट भरलाय माझं. अरे अजून सुरुवात पण नाही केलीस तू आणि सकाळपासून काही खाल्लं पण नाहीयेस. बस. गुळणी खाऊन पोट भरलंय माझं. दादा खाल्ल्या असं भरल्या ताटावरून उठू नये. भूक नाहीये मला. अनुष्का चालू कर ना. वा वा वा. झालं तुमच्या मनासारखं. तुम्ही भरल्या ताटावरनं उठून निघून गेला, त्यामुळे देवी आई सुद्धा भरल्या ताटावरनं उठून उपाशीपोटी निघून गेल्या. हेच पाहिजे होतं ना तुम्हाला. मला भूक नव्हती. माझं बोलणं झालं नाहीये अजून. पारू प्लीज, हे बघ, मला ना उद्या सकाळी लवकर उठायचंय. मला महत्वाची मीटिंग आहे. वा, घरात समद्यांची झोप मोडून तुम्हाला झोपायचं आहे. वा वा. काय म्हणायचंय तुला? प्रत्येक गोष्टीत तुम्हीच कसे बराबर आहात हेच दाखवून द्यायचं असतं ना तुम्हाला प्रत्येक वेळी. कुठं ईर्ष्या करावी, कुठं करू नये एवढं सुद्धा साधं कळत नाही का तुम्हाला आदित्य सर? अहो, आई हाय ती तुमची. तिच्यासोबत हरण्याचा जिंकण्याचा डाव कशापायी खेळताय तुम्ही? बघ, तू काय बोलतेस ना मला खरंच कळत नाही. त्यामुळे प्लीज हे सगळं सोड आणि का सोड? तू जा. का जा? तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना देवी आईसोबत? ठीक आहे, आपण दोघं मिळून एक नवीन वेगळी कंपनी चालू करूया.
त्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर व्हायला सुद्धा मी तयार आहे. मग आपण दोघं मिळून देवी यांच्या विरोधात जाऊन स्पर्धा करू. हा, चला चला. तू काय वेड्यासारखं बरळतेस? आणि तुलाही वाटतंय का मी चुकीचं आहे? तर ठीक आहे, मी स्वतःला प्रूफ करेन आणि मगच तिला आई म्हणेन. आदित्य सर, तुम्ही स्वतःला किती बी सिद्ध केलं ना तरी देवी आईंसमोर तुम्ही हरणारच आहात. कारण शेवटी आई ही आईच असते. तुमच्या लेखी देवी आई चुकीच्या आहेत, त्यांचा निर्णय चुकला, ठीक आहे. त्या चुकीच्या आहेत, तुम्हीच बरोबर आहेत, मान्य आहे. आई काय, आई कधी बरोबर असू शकते का? कधीच नाही. आई ही आयुष्यभर फक्त चुकानं चुकाच करते, ती कायम चुकतच असते. मग तुम्हाला जन्म देण्यापासून तुम्हाला हितपर्यंत, स्वतःच्या पायावर उभं करेपर्यंत ती चुकतच असते. आपण कधी चुकतो का? कधीच नाही. आई तुम्हाला वाढवते, लहानाचं मोठं करते, तुमच्यावर चांगले संस्कार करते, तुम्हाला काय हवं नको ते बघते, जगाशी भांडून जगाबरोबर लढायची ताकद तुम्हाला देते. ना तुम्ही काय करता? तिचं जरा काही चुकलं की तेवढंच धरून बसता. भलेही तिने तुमच्या आयुष्यभर समजा चुका पोटात घेतल्या असल्या तरी बी तिनं काही चुकायचंच नाही एवढीच तुमची अपेक्षा असते का? आदित्य सर, आयुष्यात तुमच्याकडनं कधी काही चूक झाली की तुम्ही लगेच बितरणार, पण आपली माऊली जगातल्या समध्या संकटांना तोंड देऊन तुम्हाला सुरक्षित ठेवताना तिच्याकडनं जरा काही चुकीचं झालं की लगेच तुम्ही तिला बोल लावणार का? तर ती तुमची आई असते आणि तुमची अपेक्षा असते की आपण बोललेलं तिनं समजा गप गुमान ऐकून घ्यावं का? ती तुमची आई आहे म्हणून. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा सर, तुम्ही बी तिचाच अंश आहात. 9 महिने उदरात वाढवले तिनं तुम्हाला. ती कधी बी रागवणार नाही तुमच्यावर, तुम्हाला काय बी बोलणार नाही, माहित आहे का? तो हक्कच तुम्ही तिला दिला नाही, पण तिनं तुम्हाला तो हक्क दिलाय. तिच्यावर रागवण्याचा, तिच्यावर चिडण्याचा, तिला वाटेल ते बोलण्याचा. आई आई काय काय करत नाही सांगा ना मला. ती तुम्हाला जन्म देते, स्वतःची झोप घालवून तुमच्या झोपेची काळजी घेते. तुम्हाला ठेच लागले की समध्यात आधी कळतं ते म्हणजे तुमच्या माऊलीला. जगातल्या समध्या वाईट नजरांपासून तुम्हाला वाचवते ते म्हणजे तुमची माऊली. तुमचा रंग बघत नाही, तुमचं रूप बघत नाही, देवानं जसं तुम्हाला बनवले तसंच्या तसं तुम्हाला स्वीकारते, ती म्हणजे तुमची माऊली. एक वेळ देव सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही, पण तुमच्या समध्या चुका माफ करेल ती म्हणजे तुमची माऊली. तुमचा डोळा असते तुमची माऊली, तुमचा हात असते तुमची माऊली, तुमचा पाय असते तुमची माऊली, तुमचं हसणं रडणं जगणं समद असते तुमची माऊली. तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना विचारता ना, जेवला का, जेवली का? आईला विचारलं कधी जेवली का म्हणून? तिला कसली काही औषधं सुरू आहेत का? तिला कधी डॉक्टरांकडे जायचं आहे का? कधी कुठं फिरायला जायचं आहे का? विचारलंय कधी? कधीच नाही. कधी येळ घालवलाय तिच्या बरोबर? तिला कधी 2 शब्द पिरमानं बोललात तिच्याशी? कधी तासन तास गप्पा मारल्यात कधी? कधीच नाही. तुम्हाला फक्त महत्वाचं आहे ते म्हणजे की माझी आई चूक करते, तिची चूक. जगातल्या समध्या गोष्टी तुम्हाला चालून जातील, समजा मान्य आहे, पण माझी आई कधीच चुकीचं करतं का म्हणे, कधीच चूक करतं का म्हणे, एवढीच अपेक्षा असते बस. आदित्य सर, तुमच्याकडं आई आहे ना म्हणून तुम्हाला तिची किंमत नाही. ज्याच्याकडे आई नसते ना, जाऊन विचारा त्याला आई या 2 शब्दांची किंमत. जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती. पण असो, तुम्हाला काय, तुम्हाला महत्वाचं आहे ते म्हणजे
माझी आई कायम चुकते. आदित्य सर, तुम्ही एक काम करा. तुमची आई चूक करते ना, सतत चुकत असते ना, मग तुम्ही घरात समधीकडं वरडत फिरा की माझी आई चूक करते, माझी आई चुकीची आहे, ती सतत चुकत असते. जा जा फिरा, जा जा. मला नाही आईला चुकीचं सिद्ध करायचं. मला नको आहे आई हरलेली. जर मी आई सोबत बोलू शकणार नाहीये तर काय गरज आहे या सगळ्याची? खूप त्रास होतो ना आदित्य. आदित्य, आता तुझी जी अवस्था झाली ना, तीच अवस्था अहिल्याची पण झाली. शांत हो. शांत हो. मला खरंच खूप त्रास होतोय. मला नको हे सगळं. मला काही नको. आदित्य, तुला एक गोष्ट सांगू. तुम्ही सगळे ज्या अहिल्याला ओळखतात ती अहिल्या, आणि मी ज्या अहिल्याला ओळखतो ती अहिल्या, या दोन्हीत खूप अंतर आहे. तुला काय वाटतं? तुला एकट्यालाच त्रास होतोय, पण तुझ्या एवढाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त त्रास अहिल्याला होत असेल, खात्री आहे माझी. आदित्य, तू आणि प्रीतम जेव्हा शाळेत जात होता त्यावेळेला प्रीतमचं काही मुलांबरोबर भांडण झालं होतं. तेव्हा त्या मुलांना जाऊन तू मारलं होतंस. हे जेव्हा अहिल्याला कळलं त्यावेळेला ती शाळेत आली होती आणि सगळ्यांसमोर तुझ्या अंगावरती हात उचलला होता. खूप वाईट वाटलं होतं ना तुला. तुला एक गोष्ट माहित नसेल, त्यावेळेला घरी आल्यानंतर रात्री तिने जो हात तुझ्या अंगावर उचलला होता त्या हातावरती तो हात लाल होईपर्यंत छड्या मारून घेतल्या होत्या. बाबा, सिरियसली मला काहीच माहित नव्हतं. तो जेव्हा अहिल्याशी खोटं बोलून ऍड शूट मध्ये काम केलं होतंस त्यावेळेला तुझ्याशी आबोला धरला होता तिने, पण तेव्हा सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त वाईट तिला वाटलं होतं. शांतपणे विचार कर. तुझ्या आईसाठी तू काय आहेस, आणि मग ठरव तुला नक्की काय हवंय. मला काही नकोय. सगळं काही नको. मला फक्त माझी आई हवी. तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपायचं. तिच्या तोंडून आदित्य असे हा काय घ्यायचे बस. मला बाकी काही नको, काहीच नको. बस, चल चल. आता योग्य वेळ नाहीये. होऊ दे तिचं मन मोकळं. एवढं मोठं साम्राज्य ज्या पाखरांसाठी उभं केलं तेच आज माझ्या विरोधात आहेत.
मोठे कठीण निर्णय घेऊन मी कंपनी उभी केली, पण माझ्या मुलांना वाटतंय की मी चुकतीये. अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून खूप मोठं नाव कमवलं असेल मी, पण आई म्हणून शून्य आहे. बघितलंस, अख्ख्या जगासमोर अहिल्या देवी असलेली तुझी आई, ती पण एक स्त्री आहे रे, एक बायको आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगली आई आहे. मला नाही भगवत तिला असं. प्लीज काहीतरी करता प्लीज. होऊ दे तिच्यातल्या आईचं मन मोकळ. रडू देते का? चल. सावित्री, पूजेचं सामान ठेवलं गाडीत? मी निघते. ठेवलंय सगळं? ठीक आहे. श्रीकांत, मी देवळात जाऊन येते. आई आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं प्रीतम? आई मला आता मॅकचा फोन आला होता. तो जे झालंय ते सांग बाबा. आई अहिल्या, ही बातमी पाहिलीस का? मला स्पष्टपणे कोणी काही सांगेल का? आपलं शूट फेल झालंय अहिल्या. प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद नाही. आतापर्यंतच्या सगळ्या ऍड्स मध्ये सगळ्यात कमी व्ह्यूज असलेली ऍड ही. अरे पण सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत होता ना. सुरुवातीला असलेला सगळा प्रतिसाद निम्म्यात गायब झाला. प्रेक्षकांनी बघितलंच नाहीये, कोणी थांबलंच नाहीये. मला हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? तुला वाईट वाटेल म्हणून काही सांगितलं नाही, पण आपल्या कंपनीचे शेअर्स गडगडलेत. बहुतेक आपली बदललेली मॉडेल लोकांना आवडलेली दिसत नाहीये. हे बघा, ठीक आहे, इतकं पॅनिक होण्यासारखं काही नाहीये. हा फायनली बिझनेस आहे आणि ह्या अशा गोष्टी होत राहतात. बदल ऍक्सेप्ट करायला लोकांना वेळ लागतो. मला असं वाटतं की सगळं ठीक होईल. प्रीतम, मी देवळात जाते. प्लीज मारुतीला गाडी काढायला सांगतोस? हो. श्रीकांत, हे बघ, हे असं होत राहतं. हे बघ, काही गोष्टींना वेळ लागतो. उद्यापर्यंत सगळं ठीक होईल. व्ह्यूजही मिळतील आणि पारू सारखंच अनुष्काला सुद्धा लोक डोक्यावर घेतील, मला खात्री आहे. मी आलेच देवळात जाऊन. एक मिनिट. एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचं. पण मला बोलायचं नाही. मी काय म्हणतो ते एक सेकंड. श्रीकांत, या अशा सगळ्या बातम्या नळवावरचं पाणी असतात. म्हणजे आज आहे, उद्या नाही. आणि याने अजून काहीही प्रूफ करून दाखवलेलं नाहीये. जोपर्यंत ह्या सगळ्याचा ना प्रत्यक्ष रेव्हेन्यूवर परिणाम होत नाही ना, तोपर्यंत त्या परिणामकारक आहेत असं मला वाटत नाही. आता आदित्यला वाटत असेल की तो जिंकलाय, पण त्याला म्हणावं की ह्या फक्त बातम्या आहेत, पुरावे नाही आहेत. आणि हो, अजून एक गोष्ट, या अहिल्यादेवी किर्लोस्करनी अजूनही हार मानलेली नाहीये. मीही त्याची आई आहे. त्यामुळे जोपर्यंत तो हे सगळं सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी त्याचं तोंड बघणार नाही. आणि जर तो खरंच माझा मुलगा असेल, तर हे सगळं सिद्ध केल्याशिवाय
तो माझ्या समोर येणार नाही. मी आलेच.